आमच्याकडे काय दादा नाही, पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये नाही पडत. बाया मेल्यांच्या गुन्ह्यामध्ये गुलाबराव पाटलाचं नाव नाहीये. कुणी मुलीनं आत्महत्या केली, कुणी सुनेनं आत्महत्या केली, त्याच्यामध्ये आमचं नाव नाहीये. आय लव्ह यू माय मुख्यमंत्री. रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा दुरान्वयानेही याच्याशी कुठलाही संबंध आलेला नाही. यामध्ये जे आरोपी आहेत 100% तपास पूर्ण झालाय. सगळे पुरावे, टेक्निकल पुरावे सगळे मिळालेले आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, काय टीका टिप्पणी होते याच्याकडे लक्ष देऊ नका. खरं म्हणजे मलाही या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की एक आपली माऊली संपदाताई मुंडे डॉक्टर या बिचाऱ्या, त्यांनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपलं जीवन संपवलं. त्या कोणाकडनं प्रताडित होत्या ते सगळं आता तपासात बाहेर आलेलं आहे. पण अशा परिस्थितीचं भांडवलीकरण करायचं, त्याचं राजनीतीकरण करायचं आणि मग त्या आधारावर कोणाला तरी टार्गेट करायचं, या गोष्टी राजकारणात शोभण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. शेवटी तपास पूर्ण झाला आणि मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल, मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तपासाची सगळी माहिती दिली. आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा दुरान्वयानेही याच्याशी कुठलाही संबंध आलेला नाही. यामध्ये जे आरोपी आहेत 100% तपास पूर्ण झालाय. सगळे पुरावे, टेक्निकल पुरावे सगळे मिळालेले आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि त्या गरीब माऊलीच्या घरच्यांनाही आम्ही मदत करणार आहोत. पण अशा गोष्टीचं त्या ठिकाणी राजनीतीकरण करायचं आणि त्यातनं कुठेतरी कोणाला तरी टार्गेट करायचं, हे आपल्यापैकी कोणालाही शोभत नाही. राजकारण कुठल्या स्तराला आपण न्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे. आमच्याकडे बी लय दादा आहेत. आमच्याकडे काय दादा नाही, पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये नाही पडत. नाही नाही, हम आदमी से लढते, हम आदमी से. बाया मेल्यांच्या गुन्ह्यामध्ये गुलाबराव पाटलाचं नाव नाहीये. कुणी मुलीनं आत्महत्या केली, कुणी सुनेनं आत्महत्या केली, त्याच्यामध्ये आमचं नाव नाहीये. मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं, किती वाईट वेळ आहे. आय लव्ह यू माय मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांना नाईलाज आहे, यावं लागलं. म्हणून आम्ही पण 4 जण आलो. 4 जण कशा करता असतात? आम्ही 4 है अनिकेत जी, हम 4 है. हम 4 खंदे, तुम्हारे हाथ में मटका है. राम बोलो भाई राम, बजा दिया काम. और हाथ में है धनुष्य बाण, देना नहीं डोके को तान. फ्रेश राहा, फ्रेश. मला हसणारे, आरोळ्या मारणारे लोक लय आवडतात. असं उधारी सारखं नाही बसायचं माणसाने. काय होईल माझं साल, तुझं काय विचार करतो? जे होणार आहे ते ठरलंय. कोणी माईचा लाल ते थांबवू शकत नाही. त्यामुळे फ्रेश राहा. आम्ही तो सुक्कानवाले, तुम्ही तो पुरे बागायतीवाले, तरी फ्रेश राहत नाही. आम्ही कपाशीवाले तुपाशी रे, तू उपाशी. तुम्ही गन्नेवाले, आता आमची केळी पण तुम्ही चोरली. सांगायचा अर्थ असा आहे, जगायचं एकदम फ्रेश. मी तर आता मंत्री, पण रात्री मुख्यमंत्री म्हणून झोपतो. माणसाने ना स्वप्न मोठं पाहायचं, हो का नको हो, पण स्वप्न पाहायचं. मी लहानपणी गाडीकडे बघायचो, ही गाडी येईल साली आपल्या दरवाजी. आमच्या गावावरून अरुणभाई गुजराती कायम लाल दिव्याच्या गाडीत जायची. मी तिच्याकडे बघायचो, साले आपले दरवाजे आएगी एक बार. आली ती. स्वप्न पाहायचं. स्वप्न पाहणाऱ्या माणसाचं स्वप्न सत्य होते असं मला वाटते. पलटणवाल्यांचं स्वप्न मी पाहतोय आज. अनिकेत राजे या शहराचे नगराध्यक्ष होणार. तुमच्यामध्ये नोटा वाटायची हिंमत आहे, पण आमच्यामध्ये नोटा हिसकोण्याची हिंमत आहे. काय पैसे पैसे, किती दिवस पुरता हे पैसे? दिले समजून घे 1000 रुपये, महिन्याला झाले 90 रुपये, दिवसाला झाले 3 रुपये. तुमच्या मताची किंमत 3 रुपये का? अरे तुम्ही टाटा बिर्ला आहे.
टाटा बिर्लाला बी एक मत द्यायला अधिकार आहे आणि झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा एक मत द्यायचा अधिकार आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्यावर आहे.